नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 23 एप्रिल 2026 या तारखेचा दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। दुपारनंतर वातावरणामध्ये फार मोठा बदल होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहतात जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला। सावधान महाराष्ट्र, आज 23 एप्रिल दुपारनंतर महाराष्ट्रात हवामान अचानक बदलणार आहे। वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तुमच्या जिल्ह्यात येणार का? पूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की बघा आणि दोन्ही समुद्रातील सध्याची स्थिती आजच्या हवामानावर मोठा प्रभाव करणार आहे। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील गरम आणि ओलसर वारे महाराष्ट्राकडे येत आहे, तर अरबी समुद्रातून पश्चिमेकडील दमट वारे किनारपट्टीकडून आतमध्ये सरकत आहे। तर हे दोन्ही वारे महाराष्ट्रावर एकमेकांना धडकत आहेत, त्यामुळे ढगांची निर्मिती, जलद वातावरण अस्थिर आणि अचानक वादळी पाऊस सक्रिय होत आहे। तरच आज वाऱ्याचा वेग 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील। काही ठिकाणी झोत 60 किलोमीटरपर्यंत राहील आणि वाऱ्याची दिशाही पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच महाराष्ट्रात क्रॉस वाइंड सिस्टीम सध्या निर्माण झालेली आहे। तर पाऊस येण्याची वेळ ही दुपारनंतर 3 ते 4 वाजेच्या सुमारास असेल आणि संध्याकाळचा पीक टाईम 5 ते 10 म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत। तर काही भागामध्ये मध्यरात्रीपर्यंत पाऊस कोसळेल। पाऊस अचानक आणि जोरदार स्वरूपात असेल। तर जिल्हानिय हवामान अंदाजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, हवेली, मुळशी, जुन्नर, भोर, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, अहिल्यानगरमध्ये संगमनेर, राहुरी वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट राहील आणि घाटमाथ्या भागामध्ये जास्त प्रभाव पाहायला मिळणार आहे। मराठवाडा विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, बीड जिल्ह्यामध्ये मांजलगाव, अंबेजोगाई, गेवराई, लातूरमध्ये उदगीर, नांदेडमध्ये किनवट जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा संध्याकाळी ढग वाढतील। काही भागात अचानक वादळी पाऊस कोसळेल। कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, रायगड हलका ते मध्यम पाऊस आणि दमट हवामान तसेच वारे देखील बघायला मिळणार आहे। तर तालुक्यांमध्ये महाबळेश्वर, मालसेज घाट, अंबेजोगाई, उदगीर, वर्धा येथे वादळाचा प्रभाव जास्त असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्रीच्या दरम्यानचा हवामान। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। आज तारीख 23 एप्रिल 2026 या तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यताही आज दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज असणार आहे, तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सर्वसाधारण दुपारनंतर जबरदस्त बघायला मिळणार आहे। जसे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बेडशी या भागात भयंकर पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे, धामणे कडे जोरदार स्वरूपात राहील आणि विचिलियम, अंजुनियम गोवा राज्याचा परिसर कानाकोंबी, अलगोटे, तिक्सा, कास्टोरॉक या भागात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा, विजांचा कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नेसरी, अड्डला, कुरणवाडी, सांकेश्वारा, निपाणी, चिकोडी, मालजाटी या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान देखील राहील। तसेच
कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, पोंढा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, बिद्री, मुरगुड, इस्फुर्ली, परोळा, संगरूळ या बहुतांश ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका पाऊस आणि वारे बघायला मिळणार आहे. पश्चिमेकडे जोर मात्र जास्त राहील. राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजन तुफान वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील. ज्योतिबील, किनी, कोडाली, इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह असणार आहे. तसे रायबा, किडकल, देवणकाठी, अथनी, अडाली, तेलसंग, दागलपूर, बिलरजत हलका मध्यम असून दागलपूर आणि कुची, नागजला ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज दुपारनंतर फारसा नाही. सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर, रामपूर, पलूस, कराड, कडेगाव इकडे हलका पाऊस राहील. पश्चिमेकडे मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे. जसे कोयना, पटण, अरळ, अरवाडे या भागात हलका राहील. किनारपट्टीकडे मार्ग, तांबे, लोटे, चिपळूण, खेड, चाकदेव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. दहागाव, तसेच महाड, वर्धन, गोरेगाव, टाला, इंदापूर हलका पाऊस राहील. पुणे जिल्ह्याकडे लवासा, पुणे, लोणी, कालबोर आणि लगेच पैसा, सौंदगड, नागोठाणा कोकण किनारपट्टीचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेनलाई हलका मध्यम राहील. पेंच, रोकोपोली, कामशेत या भागातील जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील. पाबल, मलठण आणि तसेच लगेच पैसर बघितलं असं खेड या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील. वाडा, मनसर, आंबेगाव, जुन्नर, ओतूर, खोटाले, राजूर या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. तसे भालवणी, टाकेडोकेश्वर, आले आणि अहिल्यानगरचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. देवळी, प्रवारा, श्रामपूर, तालिकाबन लगतचा परिसर, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे. घाटमाथ्याकडे मात्र जोर जास्त राहील. पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. गोडमाल, वाडा, पळी आसपासचा परिसर हलका पाऊस राहील. इगतपुरी, आंबेगाव, सम्राट, गुंडा, कोटाले, राजूर, अकोला, संगमनेर, शमशेरपूर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज दुपारनंतर नाशिकच्याही बहुतांश भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मुनगाव, वडीवरे, तिरडे, डुबरे, सिन्नर, नाशिक, माळसाखरे आणि निमगाव, सिन्नर लगतचा परिसर भेटला असन, निफाड, लासलगाव, पाटोदा, ओझर इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे. कुसमाडी, मामदापूरला हलका राहील. वणी, डोडांबे, चांदवडलाही मध्यम हलका बघायला मिळणार आहे. देवळा, सटाणा, सौदाणे, मालगाव, नांदराणे, शेरळ, अंजंग, निमशोडी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे टिटाणे, दिवी, दुसाणे हलका पाऊस राहील. धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर, सिंदखेडा, जाल्लोड, असोल, मालगाव, खेटिया या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे. जळगाव जिल्ह्याकडे हलका मध्यम, जळगाव, वसाळ, उडाली, मुक्ताईनगर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये वैजापूर, गंगापूर, श्री छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, सायगवन हलका मध्यम पाऊस असणार आहे. आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे आणि उष्णतेत वाढ राहील. सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडे आणि उष्णतेत लाट बघायला मिळणार आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे आणि उष्णतेत वाढ बघायला मिळणार आहे. सर्वसाधारण दुपारनंतर या पावसाची स्थिती राहील. सायंकाळच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान वेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर आणि तसेच मंगळवेढा, मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. अहिल्यानगरच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तसे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकचा परिसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी
आणि पारेगाव सुद्रुक आल्याने टाकीडोकेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील. अहिल्यानगर, कुडगाव, पारणे, सुपे आणि वांबोरी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव, श्रीरामपूर तालुका बन, गंगापूर, वैजापूर, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, सनसी, पिंपरी, एलकुपा, देवगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. बीडच्या भागामध्ये गेवराई, उमापूर आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. विदर्भाकडे पावसाचा अंदाज नांदेड भागाला, हिंगोली, परभणी इकडे ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज नाही. वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली ढगाळ वातावरण अंशतः राहील. मात्र उष्णतेत लाट बघायला मिळणार आहे. उष्णतेत वाढ जास्त होईल आणि वादळी वारे हे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, रायगड, मुंबई या विभागामध्ये सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.